रशियाच्या नव्या ऑरेशनिक मिसाईलची सध्या खूप चर्चा आहे. चला जाणून घेऊया यामागचं सत्य. अधिकृतपणे तर याला एक अत्यंत भयावह नवीन शस्त्र म्हटलं गेलंय. पण मग प्रश्न येतो की हे ओरेशनिक नक्की आहे तरी काय? सोप्या शब्दांत हे एक बॅलिस्टिक मिसाईल आहे जे अवकाशात वॉरहेड्स पोचवतं. बरं, हे बस सिस्टीम काम कसं करतं? मिसाईल अवकाशात जातं आणि मग वॉरहेड्स लक्ष्यांवर सोडले जातात. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात असं मानलं जातंय की या एका बसमध्ये 6 वॉरहेड्स होते. प्रत्येक वॉरहेडने मग आणखी 6 लहान शस्त्रे डागली, ज्यामुळे हल्ल्याची व्याप्ती वाढली. मग आता मुद्दा येतो की हे तंत्रज्ञान खरंच इतकं नवीन आहे का? खरं तर ही बस प्रणाली अनेक वर्षांपासून ICBMs म्हणजेच अणुवस्त्रवाहू मिसाईल्समध्ये वापरली जाते. पण इथं नवीन गोष्ट ही आहे की हेच तंत्रज्ञान आता पारंपरिक शस्त्रांसाठी वापरलं गेलं आहे. थोडक्यात हा काही नवीन शोध नाही. जुन्याच तंत्रज्ञानाला फक्त नव्या पद्धतीने एकत्र आणले आहे. आता जरा याच्या वेगाबद्दल बोलूया, ज्याची खूप चर्चा होतीये. ओरेशनिकचा वेग प्रचंड आहे, पण एका सामान्य ICBMच्या तुलनेत तो जवळपास निम्माच आहे. म्हणजेच ही एक नवीन क्षमता असली तरी शस्त्रतंत्रज्ञानातली ही काही क्रांती नाही. मग प्रश्न असा पडतो की या शस्त्राचा एवढा गाजावाजा का केला जातोय? विश्लेषकांचा एक मुद्दा विचार करायला लावणार आहे. शस्त्र खरंच इतकं प्रभावी असतं तर त्याचा फक्त वापर झाला असता. मग शेवटी प्रश्न उरतोच, जर एखादं शस्त्र खरंच इतकं प्रभावी असेल तर त्यासाठी पत्रकार परिषदेची गरज का पडावी?